ऐकत आहे का? जरा शांतता ठेवा ना प्लीज प्लीज. आपले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आमचे वाघमारे आबा हे दोनही ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी, ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज प्राणंतिक उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. आज 8 दिवस झाले. मी परवानी पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष ठेवून होतं. मी 2 दिवसापूर्वीच येणार होतो, परंतु माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यामुळे मी इथे जरा उशीर आलो. कालही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आजही बोललो. मी माझ्या दोन्ही उपोषणकर्त्या बांधवांना तुम्ही समाजाच्या साठी एक समर्पित भावनेनं हे उपोषण सुरू केलं आणि त्यासाठी एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून, ओबीसी समाजात जन्मलेला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्यच नव्हे तर तो माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची मी कधीही कसोही पुढे जाणार नाही. सत्ता पद ही येत असतात जात असतात, त्यामुळे सत्ता आणि पदासाठी आम्ही कधी विचार केला नाही. मंत्री असताना सुद्धा त्या मंत्रिपदाची पर्वा न करता मी समाजाच्या हक्कासाठी समाजाबरोबर राहिलेलो आहे, समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेलो आहे. आज आताच बिहार राज्यातील हायकोर्टाचा निकाल आला. इथे सगळे जाणकार लोक आहेत, काही लोकांना कायदा कळतो. त्या कोर्टाने सांगितलं की 65% पर्यंत जे आरक्षण दिलेलं आहे मागासवर्गीयांचं ते मान्य करता येणार नाही. ते जे ओरिजिनल आहे तेवढंच ठेवावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही.